अरे वा, किती मस्त आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. वा 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 वा. आणि त्यांचं आगमन पण झालेलं आहे. त्यांची मुलगी व्यक्ती यांनी स्टेजवर येऊन त्यांना बसायला द्यायचं. हॅलो, थँक्यू. बाबांनी आज एक केक भरवावा 50व्या वाढदिवसाचा. तुम्ही रेडी आहात सगळे? 50व्या वाढदिवसानिमित्त सौ भारती राधेश गुरव यांच्या जीवन प्रवासाला मानवंदना. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या चेहऱ्यावर एक हसू दिसतं, पण त्या हास्यामागे किती संघर्ष, किती त्याग, किती अश्रू आणि किती जिद्द दडलेली असते हे फार कमी लोकांना दिसतं. आज आपण अशाच एका स्त्रीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. सौ भारती राधेश गुरव, आपल्या सर्वांच्या लाडक्या बंटीताई. प्रेमळ संस्कार, साधेपणा आणि माणुसकीच्या वातावरणात त्यांचे बालपण घडले. त्यांना लाभलेली भावंडे राजेंद्र, अरुणा आणि सचिन ही त्यांच्या आयुष्याची पहिली ताकद होती. शिक्षणाची आवड जपत त्यांनी BA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केले. पण प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एक दिवस असा येतो जेव्हा ती आपल्या आईवडिलांचे घर सोडून नव्या संसारात पाऊल ठेवते. तो क्षण आनंदाचा असतो, पण तितकाच जबाबदारीचाही असतो. श्री राधेश सूर्यकांत गुरव यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू झाला. हा प्रवास नेहमीच फुलांनी सजलेला नव्हता. त्यात अनेक चढउतार आले. काही प्रसंगांनी डोळे पाणावले, काही दिवसांनी धैर्याची परीक्षा घेतली. पण त्या कधीच थांबल्या नाहीत, कधीच हार मानली नाही. प्रत्येक संकटासमोर त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या, कारण त्यांना माहीत होतं, हार मानली तर परिस्थिती जिंकेल आणि धैर्य ठेवलं तर आयुष्य. या संपूर्ण प्रवासात त्यांना त्यांच्या जीवनसाथी श्री राधेश गुरव यांची अमूल्य साथ लाभली. तसेच कुटुंबातील संदेश गुरव, साधना गुरव आणि माहेरच्या सर्व भावंडांचे प्रेम, विश्वास आणि आधार त्यांच्या पाठीशी कायम उभा राहिला. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण म्हणजे मातृत्व. कन्यारत्नाच्या जन्मानं त्यांचं आयुष्य आणखी अर्थपूर्ण झाले. त्यांनी फक्त मुलीला जन्म दिला नाही, तर तिच्यावर संस्कार केले, तिला स्वप्न पाहायला शिकवलं आणि प्रत्येक पावलावर तिचा हात धरून चालायला शिकवलं. आज त्या केवळ एक आई नाहीत, त्या एक आदर्श पत्नी आहेत, एक प्रेमळ सून आहेत, एक विश्वासू मैत्रीण आहेत आणि समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एक कर्तृत्ववान स्त्री आहेत. ट्युशन टीचर म्हणून अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश दिला. LIC एजंट म्हणून अनेक कुटुंबांना सुरक्षित भविष्याचा विश्वास दिला. उद्योजिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आणि सामाजिक कार्यातून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. पण या सर्व यशामागे एकच गोष्ट होती, त्यांची न थकणारी जिद्द, न डगमगणारं धैर्य आणि कुटुंबासाठीचं निस्वार्थ प्रेम. आज त्या 50च्या उंबरठ्यावर उभ्या आहेत, पण त्यांच्या स्वप्नांना अजूनही वय नाही, त्यांच्या ऊर्जेला अजूनही मर्यादा नाही आणि त्यांच्या प्रेमाला अजूनही सीमा नाही. आज त्यांच्या जीवन प्रवासाकडे पाहताना एकच गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते, आई जन्माला येत नाही, ती प्रत्येक संकटातून घडत जाते. आणि भारतीताई, तुम्ही फक्त तुमच्या कुटुंबाचा अभिमान नाही, तर प्रत्येक स्त्रीसाठी एक प्रेरणा आहात. ईश्वर चरणी आज एकच प्रार्थना,
तुमच्या आयुष्यात सदैव उत्तम आरोग्य, आनंद, समाधान, यश, समृद्धी आणि प्रेम नांदो. तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू कायम असंच खुलत राहो आणि तुमच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस नव्या आशेनं आणि नव्या आनंदानं उजळत राहो. सौ भारती राधेश गुरव आपल्या सुवर्णमयी 50व्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुमचा जीवन प्रवास आम्हा सर्वांसाठी प्रेरणा आहे आणि कायम राहील. आणि तिथे नेहमीच एक पाच व्यक्तीला एखादा म्हणजे जे नवीन नवीन कन्सेप्ट म्हणजे एक वर्किंग क्लास वुमन म्हणजे काय असते हे जर आम्ही झालेलो क्लासेसला अभ्यास तर माझ्याच्याने कधी जमलाच नाही. मावशीमुळे पास झालोय मी. हां एक्झॅक्ट. तर काय म्हणावं, तेवढं सगळ्यांनी म्हणलंय तेच माझे शब्द आहेत. म्हणजे माझ्या मम्मीची सर्वात क्लोजेस्ट फ्रेंड बंटी काकीच आहे. म्हणजे एव्हरी वीकेंड येणार, भेटणार, बोलणार. आता मुली आणि आईच आहे. एवढी गोष्ट झाली, कोणतीही मला कोणती गोष्ट विचारायची वेळा कोणते मान सन्मान तिचा देतो, आवडी निवडी सगळ्यांनी आत्मरण पाहिल्या. अशाच पुढे तिने असं सगळं काढून प्रार्थना आहे माझी. अखंड सौभाग्य की सध्या विश्व भोग. तुम्हें और क्या तुम्हें दिल के सिवा, तुमको हमारी उम्र लग जाए. बंटी तू माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि मी वयाने जरी मोठी असती तरी माझी प्रेरणा बंटी आहे. प्रत्येक माझ्या सुखदुःखाच्या क्षणात माझ्या पाठीमध्ये गंभीरपणे उभी माझी बंटी आहे. बस तुला एक निरोगी दीर्घायुष्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना. तू अशीच हसत राहा, अशीच आनंदी राहा ही स्वामी चरणी प्रार्थना. धन्यवाद. मावशी रीतीची तिने हातभार लावलेला, परंतु माझ्या मते म्हणजे मी लावला हातभार, पण तसं नाही आहे. तर तिने मला खूप सपोर्ट केला बॅकग्राऊंडनी. कारण त्यावेळेला माझी स्थिती थोडीशी नाजूक होती. साधारण काही वर्षापूर्वी माझं थोडंसं तब्येतीने म्हणजे थोडंसं विकनेस वगैरे असा त्रास व्हायला लागलेला मला. आणि तो त्रास डायबेटीसमुळे होता. पण त्या अशा प्रसंगी देखील तिने मला सावरून घेतलं आणि मग ह्या दोघींनी मला उलट प्रोत्साहन दिलं की नाही, ही पण असं काही गोष्टी सरळ जात नाही, संकट येतच राहतात, पण त्याला तुम्ही सामोरं आनंदाने गेलं पाहिजे आणि त्या संकटांची मुकाबला करण्याची ताकद ठेवली पाहिजे, आपल्यात हिंमत ठेवली पाहिजे. आणि जो असतो त्या तो आनंद मी आता एंट्री करताना कंटिन्यू म्हणजे मॅडमच्या चेहऱ्यावर बघितला. खरोखर आज अलभ्य लाभ आम्हाला मिळाला. आम्ही आतापर्यंत सख्य शेजारी म्हणजे होतं. तुझ्या हातात माझा पहिला विश्वास होता. मी पहिल्यांदा पडले तेव्हा तू धावून आली आणि प्रत्येक वेळी उभी राहायला तूच शिकवलं. तू फक्त जन्म दिला नाही तर जगणं शिकवलं. स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार कसा करायचा हे तुझ्याकडूनच शिकले. माझ्या चेहऱ्यावरचं एक हसू पाहण्यासाठी तू तुझं हजार दुःख लपवलं. माझ्या प्रत्येक स्वप्नासाठी तू स्वतःच्या कितीतरी इच्छा बाजूला ठेवल्यास. आज मी मोठी झाले असेल पण तुझ्यासाठी मी अजूनही तीच लहान मुलगी आहे आणि माझ्यासाठी तू आजही माझी पहिली मैत्रीण, पहिली शिक्षिका आणि माझी सर्वात मोठी ताकद आहेस. आई, आपलं नातं शब्दात कधीच मावणार नाही. हे नातं रक्ताचं नाही तर निस्वार्थ प्रेमाचं आहे. माझी एकच इच्छा आहे, प्रत्येक जन्मी तुझीच मुलगी म्हणून जन्म घ्यावा. कारण तुझ्यासारखी आई मिळणं हेच माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं भाग्य आहे. आई, तू आहेस म्हणून मी आहे आणि मी कायम तुझीच राहीन. लवकर 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 लवकर
आता रिद्धीला शिक्षा भेटणार आहे. रिद्धी हरला नाराज झालो आहे खूप. तर तू आता एक नाव घ्यायचं चांगलं मस्त पैकी उखाणं. पाठ केलेलं जुनं नको हा, नवीन पाहिजे. शंकराच्या पिंडीला व्याध वाटून वैष्णवाचं नाव घेते, तुमचा मान राखून. वा टाळ्या झाल्या पाहिजे. चला नेक्स्ट राऊंड. थांबा 1 मिनिट. येस याच्यासाठी टाळ्या होणार एकदा. तुम्ही हरलाय तर तुम्हाला पनिशमेंट काय द्यायची की तुम्ही पण उखाणं घेणार. हा मग तुम्ही गाणं म्हणणार की शायरी म्हणणार. नाही काहीतरी करावं लागणार तुम्हाला नक्कीच. एक उखाणं घ्या चला, पण नवीन पाहिजे. श्रावण सुरू होणार आहे, श्रावणातलं घ्या उखाणं किंवा एक कविता श्रावणावर किंवा एक गझल. सगळ्यांनी तयार करू ना, बाकीच्यांनी हरायचं नाही कोणी. अरे त्याला काहीतरी बोलावं लागणार आहे. जिंकेल त्याला गिफ्ट आहे आमच्याकडे, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे. आणि एकदा गुगल साठी टाळ्या होऊन एकदा की जे आपल्याला तिथल्या तिथे आपल्याला सगळं रेडी करून देतं. अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा, स्वप्नील रावासारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा. टाळ्या होते एकदा. थँक्यू पाटील मॅडम. चला सुरुवात झाली आहे. काकांना खुश करण्यासाठी उखाणं. नाही काका नाराज झाले आहेत तर काकांना खुश करण्यासाठी हे उखाणं तुम्ही आज घेतलंच पाहिजे. मस्त गेलं. शंकराचं नको आता पार्वतीच्या घ्या. समजलं की गुगल आणो गुगल की चॅटजीपीटी. काका त्यांच्या नाराज झालेत काका तुम्ही हलत म्हणून. नाही तुम्ही घ्यायला पाहिजे ना, मस्त पाहिजे. चला तोपर्यंत आपण राऊंड सुरू करूया. काकी तुम्ही या आणि तुमचा नंबर लवकरच आपण घेऊ. चला स्टार्ट करा. एकदा आता सांगतो गुगल आणि काही नाही, काकीने स्वतः मनापासून काकांसाठी तयार केलं आहे. तर जोरदार टाळा एकदा काकींसाठी. मंगळसूत्र दोन वाट्या सासर आणि माहेर, संदेश लिंगाचं नाव घेते, झाले खेळाच्या बाहेर. काका खुश झाले एकदम. वा हो तुम्ही काय करणार? गाणं म्हणणार की काय म्हणणार? विश तर आपण सगळ्यांनीच केले. तुम्ही काय मग एक चला नवऱ्याची नावं. पण तुम्ही गाणं म्हणा ना, गाणं म्हणा. तुम्ही गाणं म्हणणार काराओकेवर यारा तेरी यारी को, किंवा तुम्ही सगळे म्हणणार गाणं. तेजस काराओके लाव. चल कराओके 5 मिनिट चालेल. बघा शेवटी नवरा तुम्ही वाढला. हा बरोबर ना. सगळ्यांना ऐकायचंय. शंकर सर्वांचा फेवरेट देव आहे, बरोबर ना? ज्यांना समजतात.
अभिजित पटवांचं नाव घेते माझ्या प्रिय मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या दिवशी. याला म्हणतात खरा कवी, खरा कलाकार. त्यांनी 2 मिनिटांनी तयार केलं. टाळ्या होऊन देत पाटीलसाठी. टाळ्या. चला आता आपण बोलत आहोत. हल्लेले आहेत आणि आमचे बाबा नाराज झालेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर खूप अशी नाराजी दाटून आली आहे आई हल्ल्यामुळे. तर त्यांना खुश करण्यासाठी एक नाव घेणार तुम्ही, की गाणं म्हणणार, की काय करणार? की तुम्ही पण शंकराच्या पिंडीवर फुल ठेवून नाव घेणार? टाळ्या. त्यांना गिफ्ट दिलं आहे आता रिद्धी. हॅपी बर्थडे मम्मी. प्रत्येक घराला प्रेमाने एकत्र बांधून ठेवणारी व्यक्ती म्हणजे आई, आणि आज त्या माझ्या आईचा खास दिवस आहे. मम्मी, तू मला नेहमी सांगायचीस, सोनू नेहमी हसत राहायचं आणि कधीच कोणाचं मन दुखवायचं नाही. तुझे हे शब्द आजही माझ्या आयुष्याचा आधार आहेत. लहानपणी पावसात एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात मला घेऊन टेलरिंग क्लासेसला जाणारी तू, मला प्रेमाने भरवलेला प्रत्येक घास, शाळा, कॉलेज आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिलीस. माझ्या लग्नाआधी आपली मैत्री अजून घट्ट झाली. तू फक्त माझी आई नाही तर माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस, जिच्याशी मी मनातली प्रत्येक गोष्ट बोलू शकते. कितीही कठीण परिस्थिती आली तरी तू कधीही हार मानली नाहीस. शिकत, घडत आणि प्रत्येक भूमिकेत स्वतःला सिद्ध करत आज तू माझ्यासाठी एक मल्टी टॅलेंटेड वुमेन आहेस. एक उत्तम आई, पत्नी, सून, बहीण आणि मैत्रीण आहेस. माझ्यासाठी तूच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहेस. तुझ्यामुळे मला वाटतं माझी मम्मी आहे म्हणजे काहीही शक्य आहे. परत एकदा हॅपी बर्थडे मम्मी. देव तुला निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य देव. आम्हा सगळ्यांवर तुझं प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम राहू दे. लव यू फॉर एव्हर.